कोंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत। स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज व्यवस्था तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला। ग्रामपंचायत अधिकारी अनिल रखुबाई दामोदर कानवडे व सरपंच शीतल विजय दोडके, उपसरपंच सुनील नानासाहेब माळी, सदस्य रतन मधुकर नाठे, विष्णू निवृत्ती माळी, निर्मला भगीरथ माळी, मनीषा संदीप नाठे, संदीप दिलीप गोळेसर, मीना संजय नाठे, रवींद्र बाळासाहेब माळी, मनीषा अशोक बैरागी, सतीश शांताराम पिंपळी व सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे। महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामस्थांमधून जनजागृती करण्यात येत आहे। कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांमुळे गावाचा विकास वेगाने होत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। आगामी काळातही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अधिक विकास कामे राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण आलेलो आहोत कुंदेवाडी सिन्नर येथे। तर कुंदेवाडीचा विकास होण्यामागे येथील ग्रामपंचायत अधिकारी अनिल कानवडे सर, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ या सर्वांनी मिळून या गावचा विकास केलेलाच आहे आणि अनेक कामे यांनी पार पाडलेली आहेत आणि देखील ते गावाचा सर्वांगीण विकास करतील यात शंका नाही। तर आपल्या सोबत ग्रामविकास अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी अनिल कानवडे, ग्रामपंचायत कुंदेवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आज आमच्या ग्रामपंचायतीला नाशिक लोकशाही न्यूजच्या प्रतिनिधींनी भेट दिलेली आहे। गावामध्ये जी काही विकास कामं झालेली आहेत त्याबाबतची माहिती घेण्यासाठी आज त्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली। आज आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या सहकार्यामधून व गावातील ग्रामस्थांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं झालेली आहेत। नवीनच मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत आम्ही गावामध्ये नव्यानेच घंटागाडी सुरू केलेली असून प्रति कुटुंबाकडून दिवसाला 1 रुपया घेऊन गावामध्ये दररोज घंटागाडी फिरवण्याचा आम्ही नवीन संकल्प केलेला आहे। त्या अनुषंगाने गावामध्ये जो इतरत्र कचरा पडत होता त्या कचऱ्याचं व्यवस्थापन त्या माध्यमातून होणार आहे। त्याचप्रमाणे 15 वित्त आयोग असेल, स्वनिधीमधून असतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या निधीमधून गावांतर्गत रस्ते असतील, गावामधल्या भूमिगत गटारी करण्याचं काम असेल, त्याचबरोबर स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती असेल, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या संबंधित शेडची कामं असतील, घनकचरा व्यवस्थापन संबंधित अनेक प्रकारची कामं ग्रामपंचायतीच्या या निधीच्या माध्यमातून झालेली आहेत। त्याचप्रमाणे यावर्षी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्याचप्रमाणे वैयक्तिक ग्रामस्थांच्या याच्यावर 550 वृक्षांची लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे दिवाबत्तीची व्यवस्था, सौर लाईटच्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी केलेल्या आहेत। कुंदेवाडी फाट्यापर्यंत आपण स्ट्रीट लाईटची व्यवस्था करून लोकांची गैरसोय जी आहे ती यामध्ये दूर केलेली आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी गावामध्ये आरोची व्यवस्था असून शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा या ठिकाणी आपल्याला केला जात आहे। त्याचप्रमाणे सध्या ज्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये जी आपल्याकडे वसुलीचं काम चालू आहे याच्यामध्ये 50% वसुली 31 डिसेंबर पर्यंत भरायची असून त्याला लोकांचा चांगल्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सध्या मिळत आहे। ज्याप्रमाणे वसुलीची प्रगती होईल, ज्याप्रमाणे वसुली आपल्याला मिळेल त्यानुसार इतर विकास कामांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल। तसेच अंगणवाडी असतील, ह्या अंगणवाडी आपण डिजिटल केलेल्या आहेत, त्यांना विद्युत पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे, अंगणवाडीमध्ये नळ कनेक्शन दिलेले आहेत। त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेला CSR मधून नव्यानेच आपण आता एक शाळा खोलीचं बांधकाम करून देत आहोत। त्याचप्रमाणे सौरची व्यवस्था आपण प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी करून दिलेली आहे। त्यांनाही आपण काय म्हणतो, त्यांना पण आपण ते आहेत मुलांना। त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेमध्ये क्रीडांगणाची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे। तर याप्रमाणेची विकास काम समृद्ध पंचायत राज अभियान जे की 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। तर याची अंमलबजावणी देखील सरांनी व गावकऱ्यांनी मिळून चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील ते गावाचा सर्वांगीण विकास करतील। तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे व सर्व गावाचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।